राजपदाचा विभाग मुकला, याची ठाव नाही वहीला, हिंदू लागे दिगंतरी. राजाचं लेकरू होय मुळातलं, हा पण चुकीचं काम केलं, चुकीचे दोष लागले. तेच होय उदाहरण देऊन सांगायले, यानंच ब्रह्म होय. सांगू तुम्हाला मोकळं करून, माणसं आपलीच होते की आपण दवाई बोलतच नाही. आता यानं ब्रह्म होय, आनंद मालकाचा अंश होय, दत्तात्रय प्रभू याचा निजबंधू होय, यानं अलक्ष पदावरचा होय. हा कशाने विटाळला सांगू तुम्हाला? हा अहो इथं येऊन या यक्षिणीच्या दारातला दगड घेतला यानं, त्याला शेंदूर लावला आणि त्याला देव केला आणि यानं भक्त झाला. यानं ब्रह्म होय, कैवल्याचा अधिकारी होय जीव. हा आणि रस्त्यावरला एक दगड घेतला आणि त्याला शेंदूर लावला आणि त्याच्या पुढे उदबत्ती लावला. तेवढंच तरी केलाय काय? अजून नमस्कार सांगा की, राजाचा पुत्र विटाळला, राजपदाचा विभाग मुकला, आता याला ब्रह्मपदी प्राप्त होते काय? नाही. मला सांगा, दगडाच्या पुढे डोसकं टेकल्यावर यानं ब्रह्म होते काय? हा आता झाला भिकारी. कुठं झाला भिकारी? अहो या देवाच्या पुढे हा आणि करू लागला नवसा. आता मला अहो यानं ब्रह्म होय, यानं कोणाच्या नवसाला पावायचं, यानंच कोणाच्या नवसाला पावायचा होय. यानंच काय करलंय आता? कोण्या झाडाला झुडपाला कुठं रुचकीचे पानं, कुठं आघाड्याचे पानं, कुठं तुळशीचे पानं, कुठं चंदनाचे पानं, कुठं हराळी. हा असला खेळ्यानं उभा केला. दत्तात्रय महाराज यदुराजाला सांगायला की बाबा आता याला राजा व्हायला मिळते काय सांग म्हणाले. पुन्हा सांगणार आता पुढे की यानं जर शुद्धीवर आला, अर काय खेळ करून बसलो मी काय असला हो काय म्हणला, आणि याला जर आपल्या वतनदारीची ओळख झाली, हा तर त्याला राजेपद मिळला काय? बाबा मिळते म्हणाले. गंभीर आहे कोण? यानंच. आणि कमावं लागते कोणाला? यालाच. हा यालाच म्हणले तुकाराम महाराज, आपुली आपण करा सोडवत, संसार बंधन तोडावे ती. चला महाराज, तव तो आपण सावध जहार, राजपदाचा विभाग मागू लागला, याची काही मागला देशी वहीला, सांगे श्रुतया सुज्ञाना. यदुराजाला म्हणले तू श्रोता वास, माझ्या समोर बसून ऐकालास, पण तू श्रोता कसा असता? सुज्ञानास म्हणली. एखादा जीव जर शुद्धीवर आला आणि हे करायला काम माझं नव काय अवघड नाही. काय मला दुर्बुद्धी सुचली बाबा, असं का केलं असेल मी, हे करायची मला काय गरज आहे, मीच ब्रह्मा असं जर वाटलं त्याला आणि हे धंदा सोडून दिला, हा आणि मला निरालंब कैवल्य प्राप्त करून घ्यायचे आहे म्हणून त्यानं जर तयारी केला तर त्याला काय मिळालं काय बाबा म्हणले? हा पहिल्या निवडणुकीत आपण पडल्या, काही लोकांचे काम चांगले केले नाही म्हणून पडल्या. पुढच्या निवडणुकीत काय करावं आपण? हा ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली नाहीत त्या लोकांचं मन संपादित करून घ्यावं. मग निवडून आल्यावर कोण म्हणते तुम्हाला खुर्चीवर बसू नका म्हणून? हा तसं आपण काही जन्मामध्ये दैवताची भक्ती केल्या म्हणून काय केल्या, हा आपलं राज्यपद गमवून बसल्या. हा आता आपल्याला माणसाचा जन्म मिळाला की नाही, हा मग आपण शुद्धीवर येऊ. हे धंदा मजा असलं करणं मला सोबत नाही. मीच राजा आहो, हा माझी सगळ्या दैवतेनं पूजा करायला पाहिजे. हा आणि मी तर कनिष्ठातल्या कनिष्ठ दैवतेला काय केला, हा कल्पना नव्हती त्याला कल्पनेमध्ये आणून देव केला आहे ना तयार. काय सांगावं तुम्हाला? हे होय अपराधाला मिती नाही किती सांगू पापाच्या झाल्या राशी याची गणता करी नको. काय करा, हा याच आयुष्याच्या साधनावर मोक्ष कमीता येते. तिथलीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला, याच आयुष्याच्या साधनावर मोक्ष कमीता येते आणि याच आयुष्याचा बटवारा जर आपण चुकीच्या मार्गाने खर्च केला तर याच आयुष्याच्या साधनानं आपल्याला नरकवास भोगावं लागतं.
आणि याला दोष कोणाचाच नाही. याला दोष कोणीच नाही, याला जबाबदार कोणीच नाही. मी नरकाला जात असेल तर माझ्या वागण्यानं जाईल. मला राज्य प्राप्त मिळालं तर मी माझ्या कर्तृत्वानं राज्य प्राप्त करून घेईल. तुम्हाला कोणालाच दोष नाही. मग शहाण्या लोकांचं, संत लोकांचं, आपल्या गुरु महाराजाचं काय काम आहे? हा, मार्ग दाखविणे काम आहे. हा, मेडिकल देणं त्याचं काम आहे. पण मेडिकल खावा तर कोणाला लागल? नाही, रोग झालाय आपल्याला आणि मेडिकल महाराज खाला तर तसंच स्वार आहे किंवा हा, वल्लाचा बोल आहे की नाही? हा, दुःख झाले हाल्याच्या पाठीला आणि इंजेक्शन द्यायला आपण पकालीला. नीट होईल का दुःख? हा, साधू संतांचं काय काम होय? तुम्हाला वनस्पतीची ओळख करून देणं, तुम्हाला विचार सांगणं, शास्त्र सांगणं. पण प्रॅक्टिकल तर कोणाला करावं लागेल? कधी ना कधीतरी, आपला हे शब्द कायमच होय आता, कधी ना कधीतरी एखादी बार प्रॅक्टिकल आपल्यालाच करावं लागेल. महाराज तुम्हाला प्रत्येक जन्मामध्ये सांगतात का? महाराज आणि महाराजाचे भक्त हे या सृष्टीचा पूर्ण उद्धार होईपर्यंत हे सृष्टी सोडून जाणार नाहीत, हा सिद्धांत आहे. ते चरण म्हणा तुम्ही आता, तुम्हाला ते आरती येत असेल तर. अनंत युग मूर्ती ज्याची आहे अक्षयी, येणे जाणे काहीच नाही त्या स्वरूपाच्या ठाई. कुमार वय सदा सर्वदा शोभे सर्व अंगही, अवधूत वेश धरून किरडसी ठाई ठाई. चला उठा लवलाही आवगे सह्याद्री जाऊ, उजळून पंचारती अवधूत लोचनी पाहू. पुढचं चरण काल सांगू लागतो ते आता आलं ध्यानात. बघा काय म्हणले आपण, अनंत युगाचा विषय होता की इथं म्हणलंय अनंत युग. आता काय म्हणाले बघा, अमोल क्षत्र महापवित्र थोर त्रिभुवनी, चवसृष्टीच्या देवी दैवता ध्याती ऋषी मुनी. आता काय म्हणाले निमाजीराव ऐका, हे थोडस तिथमध्ये जाणाऱ्या लोकांचे विषय होतो बरं काय. 56 ब्रह्म मुक्त पावले पूर्वी त्या स्थानी, 3 कोटी स्वयंभू उदरले दत्त दर्शनी. आतापर्यंत 56 ब्रह्म गेलेत म्हणजे ब्रह्मदेव न हो बरं. 56 ब्रह्म हा मुक्त होण्याकरता सह्याद्रीला गेलेत म्हणून आतापर्यंत. आणि 3 कोटी शंभू देवाचा, महादेवाचा, महादेवासारखे महादेवाचं पद प्राप्त केलेले लोक 3 कोटी देव दत्तात्रय प्रभूच्या दर्शनाला सह्याद्रीला आतापर्यंत गेले म्हणून. कधीपासून सह्याद्रीला देवा असेल बघा आता. कल्पना करा, आरती कोणाची होई? नरोत्तम भारतीची होई. काय म्हणाले पुढच्या शरीरात बघा आता, ब्रह्मा विष्णू रुद्र येते त्रिकाळ दर्शना, दिवसातून 3 बाऱ्या दर्शनाला येतात. चंद्र सूर्य आणि सुरेंद्र भाकिताती करुणा, समस्त तीर्थ येऊन राहिले पूर्वी त्या स्थाना, केली वस्ती स्वामी चरणी सोडून मी पणा. अख्ख्या विश्वातले तीर्थ त्या सह्याद्रीच्या पर्वतामध्ये येऊन गुप्त वेशाने बसले. आणि म्हणून म्हणले महाराज की कुठेच जाऊ नका बाबा, सह्याद्रीला चला. म्हणजे चला उठा लवलाही अवघे सह्याद्री जाऊ, उजळून पंचारती अवधूत लोचनी पाहू. बद्री नारायणापेक्षा सह्याद्रीला मोठं. बद्री उद्या इथं आलाय ना. त्या देवालयाच्या लिंगाचा परिहार करण्याकरता वाईट गुण कमी बरेच होते. चरणस्पर्श झाले असं एक घ्या करू नका. तिथं आली वेळी तुमची बघा की विसरलं काय? जैसे कोणाशी पिशाच लागले, सर्वजणी त्याची हेराविले, त्याशी पंचाक्षरी भेटविले, तो आपल्या शुद्धीवरी आला. महाराज म्हणाले तर एवढीच होई आता. आत्ता 70 शेवटची 12:30 झाली, 12:24 झालीत. तर
असं प्रपंचाचं भूत ज्याला धरलंय हा, आणि असे पोरास्तोराचे धंदे करायला जे जीव स्वतः ब्रह्म असताना हा, निर्जीव वस्तूला देव म्हणून त्याची पूजा करून आपलं ब्रह्मपद काय केलंय, गमवून बसलाय. काय झाला त्याची केल्यामुळं ब्रह्मपदाला विटाळ आला, दोष लागला. एकाच दिवशी सगळ्या गोष्टी बोलता येणार. आपल्याला दोष कशाचे लागाले, असल्या धंद्याचे लागाले. लक्षात आलं की, आणि दोष लागाले ते कळलं आहेत आपल्याला. हा, मग त्याला काय भेटावं लागते, त्याला पंचाक्षरी वैद्य भेटावं लागते. पंचाक्षरी, पंचाक्षरी कशाला म्हणावं, पाच तत्वाचं भूत धरलंय हा, मग त्यांना अशी मात्रा टाकावं लागते की ते पाचही तत्वाचं भूत याचं सुटाव. आकाशाच्या तत्वातून सुटाव, पृथ्वीच्या तत्वातून सुटाव, उदकाच्या तत्वातून सुटाव, वाऱ्याच्या तत्वातून सुटाव, तेजाच्या तत्वातून सुटाव. याला 25 गुण लागलेत की 25 गुणातून यानं एकदाच सुटाव असा वैद्य भेटाव. ते पंचाक्षरी हा, मग 5 रंगाच्या सुताची त्यानं दोरी घालाव. याला आकाशाच्या रंगाची दोरी घालाव, पृथ्वीच्या रंगाची दोरी घालाव, वाऱ्याच्या रंगाची दोरी घालाव, तेजाच्या रंगाची दोरी घालाव, उदकाच्या रंगाची दोरी घालाव. आणि ज्याच्या ज्याच्या तत्वाला जे जे मंत्र लागतात ते ते मंत्र त्राटून टाकावं याच्यावर. मग याचं बरगळायचं बंद होते. याला कोणते दोष लागलेत माहिती आहे का तुम्हाला? मागं तुम्हाला एक बार सांगलो मी, पण आता तुम्ही आज तुमच्या ध्यानात नाहीत. ते कोणते लागलेत? आता आकाशाला कोणता गुण लागला? तिच्या पुढचा विषय. आकाशाला गुण लागला शब्द. आकाशाला गुण लागला शब्द. शब्द. आकाश कोणापासून झालं सांगतो, आता तरी ध्यानात ठेवा. आकाश झालं नादापासून. नाद, बिंदू, कला, ज्योती आणि मूळ माया. लक्षात आलं की आकाश कोणापासून झालं? नादापासून. आकाशाला कोणता गुण लागला? शब्द. आपण बोलला गुण कोणाचा हवाय? आकाशाचा. शब्दाला कोणते गुण लागले? 5. कोणते? ते 5चे झाले. 5 एकाचे सगळा. शब्दाला 5. शब्दाला 5 कोणते लागले? तर तुम्ही आता ध्यानात ठेवा. शब्दाला 5 गुण लागले. राग, द्वेष, भय, लोभ, चिंता. हे 5 झाले का? हा, शब्दगुण 6 झाला काय? हा झाला. आकाश गुण 7 झालं काय? आणि नाद 8 झाले काय? 8 पंचे 7 पाच्या 5 5 25 6 पंचे 30. म्हणजे गुण लागलेत की नाही? हे गुण काढण्याकरता पंचाक्षरी भेटावं लागते. 5ही तत्वाला जे 5 गुण लागलेत की नाही, 5ही तत्वाला जे 6 गुण लागलेत की नाही, 5ही तत्वाला जे 7 गुण लागलेत की नाही, किंवा 5ही तत्वाला जे 8 गुण लागलेत की नाही, याची एकदाच झापड काढावं लागते त्या गुरुनं. ते पंचाक्षरी भेटावं लागते. आता पंचाक्षरीला 6 गुण असले तर ते काय करणार? हा, त्यानं याच्या बाहेरचा पाहिजे. सोपं करून सांगायचं म्हणजे हे कोण्या व्यक्तीचं बोलणं नव्हतं. ते महाराज कुठला पाहिजे? या तत्वाच्या बाहेरचा, हा, किंवा या तत्वातून सुटलेला. मग तसा सद्गुरू भेटाव तवा यानं या तत्वाची झाडणी करावं 5ची त्या पंचाक्षरानं. तवा याची झापड जाते, तवा यानं शुद्धीवर येते. आणि शुद्धीवर आल्यावर मग म्हणते बाबा मी नवर, मी दैवतेची भक्ती करणारा, अशी धोंड्या दगडाची भक्ती करणारा, कोण्या उमराला वडाला पिपळाला चक्रा मारणारा मी नव. हा, मी कोण आहो? मी ब्रह्मा आहो. असं जर म्हणला तर त्याला ब्रह्मपद देण्यात काय? मग अहो मागायची गरज नाही, त्यानेच ब्रह्म होय. शुद्धीवर आला की ब्रह्म होय, बेशुद्ध झाला की जीव होय. हा, मग आपल्याच पैसे आहे शुद्धीवर यायचं की शुद्धीवर येऊन ब्रह्म होणे, आणि बेशुद्ध होऊन जीव होणे. काय कोणाला दोष लावा सांगा बरं? इथं कोणाला दोष नाही. साधू संतांचं काय काम आहे? हा, दिवसाचा रात्र करवते ना, आणि तुम्हाला हे ध्यानात आणून द्यावं.
हा पण मेडिकल तर आपल्यालाच खावं लागते. वाट दाखवून देणारा वाट दाखवून देईल. तुम्हाला सांगेल बी 12 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे म्हणून, पण चला कोणाला लागते. सद्गुरू महाराज की जय.